हेच फक्त आम्हाला सपोर्ट करतात. आम्हाला पण असं वाटतं कधी कधी की त्यांचा सपोर्ट इतर आम्हाला गाववाल्यांचा पण सपोर्ट असावा, परंतु हे होत नाहीये. फक्त एकाच्या हिमतीवर आम्ही पूर्ण टीम संघ तयार करायचा प्रयत्न करतो. माझा फक्त एवढंच आहे की जे गाववाले आहेत आमचे, त्यांनी पण थोडा प्रयत्न करावा की सपोर्ट करण्यासाठी. हेच अनिकेत आपल्या माध्यमातून खूप चांगला खेळ बघायला मिळाला. आपल्या पुढील खेळसाठी मनापासून शुभेच्छा आणि खूप चांगला मनोगत देखील त्यांचं ऐकायला मिळालं. तर हा होता अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरे, ज्याने 9 चेंडूंमध्ये 41 धावांची वादली खेळी साकारली. 6 षटकार, 1 चौकार, 455चा स्ट्राईक रेट. प्लेयर ऑफ द मॅच आपण वळूयात लाईव्ह ऍक्शन मध्ये, ज्या ठिकाणी अतिशय सुंदर आणि अद्वितीय सामना सुरू आहे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे. अविनाश शिलार, दीपक दांडेकर सर्वांच्या माध्यमातून कौतुक. अनिकेत हरवटेच्या या फलंदाजीची चर्चा राहील येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत, आणि ज्यावेळेस तो म्हातारा होईल आपल्या नातवंडांना देखील छातीत ठोकून सांगेल की STMPLच्या 7व्या हंगामामध्ये मी 9 चेंडूंमध्ये 41 धावा केल्या होत्या. 12 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता असताना माझ्या बॅटमधून 6 षटकाराने 1 चौकार आला आणि जवळजवळ 3 ते 4 चेंडू शिल्लक ठेवून तो सामना मी फिनिश करून दाखवला. एक ऐतिहासिक, अविस्मरणीय, अलौकिक आणि अजरामर खेळी अनिकेत हरवटेच्या बॅटमधून. वायडिश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये सजवलेला हा फटका सुरेख क्षेत्ररक्षण डीपमध्ये बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवरती. एकंदरीत पाहायला मिळते 7 या अंकावर 7 रन्स फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक ही स्पर्धा STMPL 2024 आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य या खेळाडूंच्या माध्यमातून. धावांचे टोटल जाऊन पोहोचले फलकावर 7 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 रन्स या प्रोग्रेस कार्डवरती सजलेले आहेत. लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 7 जो इन ॲक्शन आहे 2 संघांमध्ये. एका बाजूने आपण बघू शकाल महत्त्वपूर्ण संघ अर्थातच AK1000 आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करीत असताना, आणि त्यांच्या विपक्षामध्ये 11 स्टार वाकडी वसरोळी जो संघ फलंदाजी करतोय. 2 फलंदाजांची जोडी आहे. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये राजेश हाडळ आणि विजय बसवत असे 2 खुंखार फलंदाज इन ॲक्शन आहेत. टॅपचा फटका सचिन पडवळे, क्या बात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फेकी मात्र थोडीशी फास्ट, सुपर फास्ट बघायला मिळाली. अगदी डोळ्याचं पातळ लावतं न लावतं तत्पूर्वी अतिशय शीघ्र गतीने फेकी केली होती. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज मात्र निस्तब्ध राहिले, चेंडू कलेक्ट करू शकले नाही. आणि तत्पूर्वी आपण बघू शकाल फलंदाजांच्या माध्यमातून अतिरिक्त धावा गोळा करण्यामध्ये, अर्जित करण्यामध्ये सुयश बघायला मिळालं. गोलंदाज मंगेशचा पुढील चेंडू यावेळेस मात्र क्रीजच्या डीप मध्ये जाऊन ऑन साइडला सुंदर फटका. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिस्टर नितीन चापकेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या मात्र यावेळेस बहरते, लहरते, फलकावर जाऊन पोहोचते ते 11 या अंकावर. 11 रन्स. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 7. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं याचं एक सर्वोत्तम उदाहरण प्रशांतदादा गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी योग्य वेळेमध्ये घड्याळामध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 4:13 झालेले आहेत आणि हा 7वा सामना सुरू आहे. वेळेचं नियोजन कसं करावं हे मात्र या कमिटीकडून शिकण्यासारखं आहे. अतिशय पद्धतशीर व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 षटकांचे सामने या स्पर्धेअंतर्गत खेळवण्यात आलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की 6 षटकांचे सामने म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह, सर्वसमावेशक क्रिकेट, जेथे अनेक खेळाडूंचा कस लागतो तो क्रिकेट खेळत असताना, आणि ही गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण गणली जाते. आणि म्हणूनच आयोजकांचं विशेष कौतुक आम्ही करीत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने वेळेचं नियोजन त्यांनी करून दाखविलंय. बॉलिंग निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता, अनिकेत हरवटे या नावाची चर्चा आजचा दिवस मात्र त्याने आपल्या नावावरती केला. असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये शिवानी स्पोर्ट्सचा संघ पराभूत होतोय की काय, परंतु काय खेळी, अजरामर खेळी. येथे चेंडू हवेमध्ये आहे, मिलर पुढे सरसावलाय, परंतु मी काल देखील उल्लेख केला होता की सनग्लासेस यूज करायला हवेत.
सूर्याची अति नील किरण जी नजरेच्या कवाक्षामध्ये रुतली आणि बघा ते दर्शवतोय त्या ठिकाणी मिलर. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली फलकावर जाऊन पोहोचते 15 या अंकावर 15 रन. चेंडू फेकून झालेले आहेत 5. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आणि म्हणूनच व्यावसायिक क्रिकेटर्स जे डे मॅचेस मध्ये नेहमीच सनग्लासेस यूज करत असतात. कालच्या दिवसामध्ये मला विजय सुतारची आठवण आली. त्याच्याकडे देखील असाच एक झेल गेला होता, परंतु त्याने स्वतःचा क्लास दर्शवला. डाव्या हाताने सूर्याला मात्र त्याने शॅडो केलं आणि तदनंतर योग्य पद्धतीने अचूकतेच्या मोजमापासहित मापदंडासहित त्याने झेल परिपूर्ण केला. विजय सुतार ब्रँड ऑफ तांबड माळ याचा तो एक देखणा झेल कालच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंना आदर्श घेण्यासारखा आहे की जेव्हा सूर्यनारायण देव आडुशाला येतात तेव्हा नक्की काय करायचं असतं. 16 धावा या फलकावर 2 षटकांचा खेळ संपन्न. ऐकूया डीजेला ओळ्यात नेक्स्ट ओव्हरकडे. Jack, Jack, Jack. कोई कहानी लग जाए, कहने की घबराए, नाच से मोशन आए, दिया की वो मन आए. धन्यवाद डीजे. दोन्ही देखील संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. यावेळेस वाडिश लॉंग ऑफच्या कक्षेवरून प्रदीप पुंजारी यांना हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू सीमारेषा पलीकडे 6. धन्यवाद किशोरजी वार्डा यांचे मनपूर्वक आभार. काय सुंदर फटका सजवला गेला. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विजय बसवत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसरोळी या गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि किती सुंदर फटका होता. इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये या फटक्याची निवड बघायला मिळाली. स्ट्रोक सिलेक्शन हे बहारदार स्वरूपामध्ये. सुपर बॅटिंग बाय विजय बसवत ब्रँड ऑफ वसरोळी. आकर्षक फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला अनुभवायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केलाय साइड स्क्रीनच्या दिशेने, परंतु आपण बघू शकाल समीर सांबरे मिलर यावेळेस चुकी करणार नाहीये. सूरज सांबरेला आपण बघू शकला डीप मध्ये पुन्हा एकदा दर्शवतोय की कशा पद्धतीने या सूर्याची अतिनील किरण डोळ्यामध्ये रुततायत, परंतु झेल काही केला सोडलेला नाहीये. मिलरचा जलवा मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी झेल त्या ठिकाणी परिपूर्ण करतोय. स्टर सूरज सांबरे क्वालिटी, हाय क्वालिटी, उच्च श्रेणीय उच्च गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षणाचा एक महत्वपूर्ण नजराणा या ठिकाणी प्रेझेंट करत असताना बघायला मिळाला आणि टाळ्यांचा गजर गेला त्या झेलसाठी. प्रदीप पुंजारी देखील त्या ठिकाणी कौतुक करतायत. खूप सुंदर पद्धतीने. थोडीशी घाई करा फलंदाज, जास्त वेळ घेऊ नका. डिसिप्लिन फुल क्रिकेट ची ओळख आहे. STMPL या स्पर्धेची न्यू बॅटर इन होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण बसवत टॉल मॅन, उंच सकल बांध्याचा हा खेळाडू. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये याला म्हणतात फ्री होम डिलिव्हरी. किरण बसवत स्वस्तामध्ये बाद कॉन. धन्यवाद डिस्क जॉकी. STMPLच्या 7व्या हंगामामध्ये दोन्ही देखील संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. एका बाजूने 81,000 दुर्वेस जो संघ आतापर्यंत पराभूत राहिलाय, तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल 11 स्टार वाकडी वसरोळी हा संघ देखील पराभूत आहे आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत आणि पहिल्या विजयाच्या शोधात असलेले हे संघ आहेत. आणि म्हणूनच येथे मात्र ठसन घ्या ठसन द्या, आता होऊन जाऊ द्या. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र फारच वेगाने निघून चाललाय डीप मध्ये. पंचांचे संकेत आहेत चौकार. 4 धावा. सेवन 27 धावा. मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसई फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज आपण बघू शकाल कैलास लहांगे याच्या माध्यमातून. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या अंकावर धावफलक आपल्याला बघायला मिळतं. 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी हा संघ 9च्या सरासरीने 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. 27 जानेवारी 1979 हा जन्मदिवस आहे. डॅनियल ल्युका विटोरी अप्रतिम फिरकीपटू म्हणून ज्याची ओळख राहिली ती न्यूझीलंड संघाच्या माध्यमातून. खरं तर रिचर्ड हॅडली याने ज्यावेळेस कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्स कंप्लीट केले तेव्हा कोणी आशा अपेक्षा व्यक्त केली नव्हती की न्यूझीलंड संघाकडून आणखीन एक असं स्पिनर येऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवेल, परंतु ते स्वप्न न्यूझीलंड संघाचं कंप्लीट करून दाखवलं. ते डॅनियल ल्युका विटोरिया गोलंदाजाने ज्याचा जन्म झाला होता 27 जानेवारी 1979 मध्ये आणि ओव्हर 300 विकेट्स इंटरनॅशनल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खूप चांगला दर्जेदार निष्णात तरबेज आणि विशेष प्रावीण्यासहित गोलंदाजी करणारा क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख बघायला मिळाली. 27 ऑन बोर्ड षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सूरज सांबरे मिलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ दुर्वेस. आज संधी आहे ती मंगेश जाधवकडे. तामसई गावचा हा कोहिनूर आज संधी मिळालाय. जर येथून मोठी खेळी साकारतोय, संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवतोय तर स्वतःचं नाव झळाळवू शकतो एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर STMPLच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने मिस्टर विजय बसवतचा हा फटका इनसाइड आउट. सुंदर, अतिसुंदर काय फलंदाजी आहे. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने विजय बसवत वसरोली ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. ऑफ साइडला जास्तीत जास्त प्रिफर करतोय हा फलंदाज आणि इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या कक्षेवरून फलंदाजी करण्यामध्ये महारत हासिल असलेला विजय बसवत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड विजय बसवतचा जलवा, विजय बसवतचा क्लास, विजय बसवतचा दर्जा या ठिकाणी अनुभवाला मिळालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. सुपर बॅटिंग. धन्यवाद. डिस्क जॉकी मिस्टर भावेश M7 यांच्या माध्यमातून वाकडी वसरोळी या संघाकरिता अनेक मनापासून शुभेच्छा या ठिकाणी पोहोचल्या गेल्यात. विजय बसवत क्या बात आहे यार. हॅट्स ऑफ. सुपर बॅटिंग. अशा पद्धतीने आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये आंद्रे रसेलला पाहिलं होतं. 2019चं ते कॅलेंडर इयर होतं आणि एका कॅलेंडर इयर मध्ये IPLच्या माध्यमातून तब्बल 52 षटकार आंद्रे रसेल याने कंप्लीट केले होते. विजय बसवत आठवण करून देत आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार खेचलेले आहेत. सुंदर फलंदाजी. स्लोवर वन जरूर हाताळला. ऑन साइडला फटका ते फसला होता. नितीन चापके झेल सोडताय. जीवनदान विजय बसवत या फलंदाजाला. आता म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि इथे ती साथ मिळाले विजय बसवत या फलंदाजाला. विलक्षण फलंदाजी, अद्वितीय फलंदाजी. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. विजय बसवत ब्रँड ऑफ वसरोळी याचा जबरदस्त जलवा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय ते एकंदरीत 41 या अंकावर. 11 स्टार क्रिकेट क्लब वसरोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ते गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं परंतु दिशेमध्ये बिघाड होता. पंच विरल नायर यांचा इशारा आहे. व्हाईट बॉल करार. अतिरिक्त अशी एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. अत्यंत महागडाचं षटक मिलर याच्या माध्यमातून. तर विजय बसवत मात्र एका वेगळ्या प्राइम सुप्रीम टच मध्ये मॅन इन गोल्डन फॉर्म एक सुवर्ण अध्याय लिहिण्याच्या तयारीमध्ये विजय बसवत पाहायला मिळत आहेत. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होते. आज चांगला सुवर्ण कांचन योग चालून आलाय तो मंगेश जाधव या फलंदाजाकडे. अशा प्रकारच्या संधी जेव्हा तुम्हाला मिळतात ना तेव्हा तुम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, परंतु जो संधीचं सोनं करतो तो विजेता. आणि विजेता बनायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. पॉइंटच्या कक्षेवरून सजवलेला फटका डीप बॅकवर्डच्या झोन मध्ये मात्र हा फटका सजला गेलाय सुंदर पद्धतीने. डीप बॅकवर्ड पॉइंटला छेदत निघून जातोय. सीमारेषा पलीकडे मंगेश जाधव मिळालेल्या संधीचं आज सोनं नक्कीच करण्यात काही शंका नाहीये. सुंदर चौकार त्याच्या बॅट मधून आलाय.
आणि या चौकाराच्या सहाय्याने हे अत्यंत महागडं षटक आहे. म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये 2021 पासून आपण पाहिलंय पेट्रोलचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. 2018 मध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले होते आणि आता फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये लसूण बापरे बाप जो गगनाला भिडलेला भाव आपण पाहतोय. आणि अगदी तशा पद्धतीने हे अत्यंत महागडं षटक आहे. 20 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. येथे पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय मंगेश जाधवच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. सेन्सेशनल तामसई ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. डिस्को जॉकी 53 ऑन बोर्ड. चला पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. किती महागडं षटक बघायला मिळालं. अत्यंत महागडं षटक. 6 चेंडूंमध्ये 26 धावा. प्रशांत दादा गोवारी या स्पर्धेचे अध्यक्ष आता पाण्याची सुव्यवस्था देखील करतायत. आणि किती मेहनत घेतले या स्पर्धेसाठी ती अगदी स्पष्ट या ठिकाणी सुस्पष्ट स्वरूपामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम मेहनती असं हे व्यक्तिमत्व पाण्याची सुव्यवस्था करीत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 26 धावा या फलकावर. अत्यंत महागडं षटक आपल्याला बघायला मिळालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर असे कितीतरी महागडे स्पेल 2017-18च्या कॅलेंडर इयर मध्ये आपण इशांत शर्माला पाहिलं. 4 षटकांमध्ये 67 धावा IPLच्या फॉर्मॅटमध्ये त्याने खर्च केल्या. बॅसिल थंपीला आपण पाहिलं सनरायझर हैदराबाद संघाकडून खेळत असताना 4 षटकांमध्ये 70 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत वन डे फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर मँचेस्टरच्या मैदानामध्ये 2019चं कॅलेंडर इयर होतं आणि राशिद खान या फलंदाजाला मात्र 110 धावा कुठून काढल्या होत्या त्या इंग्लंड संघाने. कारण त्या सामन्यामध्ये इयॉन मॉर्गन याने 17 षटकार खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता आणि त्या 17 षटकारांच्या मदतीने मात्र राशिद खान याची पिसं काढण्यात आली होती. 110 धावा मात्र खर्च करण्यात आला होता. अगदी तशा पद्धतीने हे अत्यंत महागडं षटक आपल्याला बघायला मिळालंय. 6 चेंडूंमध्ये 26 धावा. 2024 मध्ये लसणाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. 2018 मध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले होते आणि या 2021 ते 24 मध्ये पेट्रोलचे भाव ज्या पद्धतीने गगनाला भिडलेले आहेत अगदी तशा रीतीने 6 चेंडूंमध्ये 26 धावांचं अत्यंत महागडं षटक या ठिकाणी अनुभवायला मिळालं. ते गोलंदाजाच्या माध्यमातून धावांची टोटल जाऊन पोहोचले 53-53 या अंकावर. मंगेश जाधवचं मी कौतुक करेन. त्याला संधी मिळाली एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि त्याने दर्शवलं येस आय कॅन डू इट. मी तामसई गावातून बिलॉंग करणारा एक ब्रँडेड खेळाडू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर मला संधी मिळेल तर मी संधीचं सोनं करेन. प्रशांत दादा गोवारे आपल्याला बघायला मिळाले मेगा स्क्रीनवर आणि काय जबरदस्त कूल माइंडेड पर्सनॅलिटी आहेत. नेहमीच आपल्या समाजाचा विकास व्हावा, खेळाडूंचा विकास व्हावा म्हणून मेहनत त्यांच्याकडून पाहायला मिळते. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका. आउटफील्ड खूपच सुपरफास्ट आहे. चेंडू दंड 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 करत निघून चाललाय. खणखणीत सणसणीत दणदणीत चौकार 4. डिस्क जॉकी विजय बसवतच्या बॅट मधून एक अलौकिक स्वरूपाची खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये ब्रँड ऑफ वसरोळी 12 चेंडूंमध्ये 31 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. सुपर बॅटिंग बघा किती सुंदर फलंदाजी आहे. मेरे पास ताकद भी है, नजाकत भी है आणि या वेळेला फक्त चेंडूला त्याने स्लॅश केलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करत असताना बघायला मिळत आहेत. अर्धशतक साकारतील का विजय बसवत? वसरोळीकरांचा हा स्वाभिमान. आज संधी आहे कारण वैयक्तिक 33 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 17 धावा दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. आज खूप मोठा एकंदरीत सुवर्ण अध्याय कोरण्याची नामी संधी. स्मॅश केलंय समोरच्या दिशेने विजय बसवतच्या बॅट मधून हा फटका. परंतु काय एफर्ट्स या ठिकाणी आपण बघू शकाल. थर्ड अंपायर रिफर करण्यात आलाय. एका बाजूने प्रदीप पुंजारे आणि दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षक स्वप्नील आणि त्यांच्या माध्यमातून सॉफ्ट डिसिजन काय आहे अंपायर कारण साइड स्क्रीन अगदी मध्ये आलेले आहे. थर्ड अंपायर रिफर तर आपण केला आहे परंतु साइड स्क्रीन मधोमध आलेले आहे.
प्रेक्षक राजा आपण सहकार्य करा कृपया करून. पंच त्या ठिकाणी जरूर दर्शवितील कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने. प्रेक्षक राजा आपण जरूर सहकार्य करायचं आहे. परंतु काय एफर्ट्स प्रदीप पुंजारी आणि त्याच्या साथीने आपण मिस्टर स्वप्नील या क्षेत्ररक्षकाला पाहिलं आणि खूप सुंदर पद्धतीने एक क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रेझेंट करत असताना बघायला मिळाले. आउटस्टँडिंग क्लिनिकल स्वरूपामध्ये. थर्ड अंपायरचा डिसिजन काही काळामध्ये पोहोचेल. खरं तर थर्ड अंपायर प्रिफर केला होता परंतु जी साईड स्क्रीन आहे ती पूर्णपणे चेंडूला शॅडो करते आणि त्या अनुषंगाने आता मात्र प्रेक्षकांकडे थोडंसं सहकार्य त्या ठिकाणी मागतायत. कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये या अनुषंगाने पंच सक्षम आहेत आणि त्या अनुषंगाने पंच बाद आहे का? ओके आउट असा इशारा या ठिकाणी दिला जातोय विरल नायर सरांच्या माध्यमातून. परंतु काय खेळी होती. विजय बसवत एक यादगार खेळी साकारून परतला आहे. 33 धावा त्याच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग ब्रँड ऑफ वसरोळी. विजय बसवत यू ब्युटी सेन्सेशनल बॅटिंग. वर टप्प्याचा चेंडू आहे ऑफसाईडला. प्रदीप पुंजारी त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत. मेल फलंदाजांना ती केवळ एकच धाव आणि एकेरीच्या सहाय्याने 11 स्टार क्रिकेट क्लब वसरोळी हा संघ जाऊन पोहोचतोय. रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 6-0 अर्थातच 60 धावा या झालेल्या आहेत. चांगली टोटल आहे. गोलंदाज सचिन टोकरे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पंच दर्शवतायत वाईट बॉल येथे खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. अतिरिक्त अशा स्वरूपातील एक धाव जरूर या ठिकाणी परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. आमच्या मुख्य व्यासपीठावर सचिन दादा भगवान भोईर ब्रँड ऑफ दुपटन आणि एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व. अतिशय शांत डोक्याने अनेक विषय हाताळतायत. दुपटन प्रीमियर लीगचं खूप सुंदर नियोजन त्यांच्या माध्यमातून झालं होतं आणि या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ दिस सिरीजचा आकर्षक करंडक लॉफ्ट केलाय ऑन साइडला. ओहो सूर्यनारायण देव जणू काही आज मात्र लपन डाव खेळतायत. ते क्षेत्ररक्षकांसमवेत पंचांचे संकेत आहेत चौकार. असं म्हटलं जातं की पुढच्याच ठेस तर मागचा शहाणा. याआधी जर त्या ठिकाणी सूरज शांबरेने त्रास सहन केलाय तर दुसऱ्या क्षेत्ररक्षकांनी मात्र ती सुधारणा करायला हवी होती. परंतु या सामन्यामध्ये सूर्यनारायण देव मदतगार ठरलेत. ते खऱ्या अर्थाने वाकडी वसरोळी या संघाचे. मंगेश जाधवच्या बॅट मधून उपयुक्त स्वरूपामधील 4 धावा या ठिकाणी. पाण्याची सुव्यवस्था त्या ठिकाणी केली जाते सचिन पडवळे यांच्याकरिता. धाव संख्या जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर फारच वेगाने 65 या अंकावर. गती परिवर्तन आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा लेग ब्रेक झाला आणि लेग कटरच्या स्वरूपामध्ये चेंडूची पिचिंग आपण बघू शकलात सचिन टोकरे यांच्या माध्यमातून. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये ॲक्युरेट 5 षटकांचा खेळ हा फिनिश होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 65 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. 13च्या सरासरीने 65 ऑन बोर्ड. यस डीजे मैं निकला ओ गड्डी लेके धन्यवाद डिस्क चॉकी मिस्टर सतीश यांनी मात्र कौतुक केलंय. नाईस बॅटिंग विजय मामू अशा स्वरूपामध्ये हे कौतुक. आणि विनय तिवारी यांनी देखील विजय बसवत यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. व्हेरी नाईस बॅटिंग. खरोखरच उत्कृष्ट खेळी. कारण 33 धावा विजय बसवत याच्या बॅट मधून आल्या आणि वाकडी वसरोळी या संघाला अतिशय मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य त्याने केलं. खास करून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्याने जो षटकार खेचला होता रोहित शर्मा याची आठवण करून देणारा तो षटकार. आतापर्यंत जर आपण वर्ल्ड क्रिकेटचा विचार केला तर संपूर्ण जगामध्ये जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज आहे रोहित शर्मा. तब्बल 598 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि क्रिस गेल याच्या 553 षटकारांचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केलाय आणि पूर्ण जगामध्ये नंबर 1 आपल्या भारताचा खेळाडू रोज सुपर हिट शर्मा. यावेळेस मात्र दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉइड फलंदाज बाद गॉन.
एकदाच मला तरी वाटतं 7 हंगामांमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत किशोर वायडा STMPL मध्ये आणि यापुढची सर्व वर्ष मला तरी वाटतं ते बुक करून घेतील अशा पद्धतीने डीजे ऑपरेट त्याने केलेला आहे. खूप सुंदर पद्धतीने मैदानाला थिरकवलंय आणि आमचे प्रशांतदादा गोवारी देखील त्या धूनवर कदाचित शेवटच्या दिवसामध्ये नृत्याविष्कार देखील करताना बघायला मिळेल. त्यांची ती ओळख आहे आणि रुद्र वॉरियर्स तसेच किंग शिवाजी कशा पद्धतीने वाटचाल करेल यावर मात्र त्या गोष्टी आधारलेल्या आहेत. कारण हे हौशी मित्रमंडळ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे ऑन साइडला, चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ ग्रेट शॉट लोकेश बसवत ब्रँड ऑफ वसरोली. ग्रेट शॉट. 6 आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते आपण बघू शकाल. 71 धावा झालेल्या आहेत. काय फलंदाजी आहे लोकेश बसवत या खेळाडूने जर तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल तर 2 वर्ष आधी स्पर्धा गाजवलेली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. लोकेश बसवत वसरोली ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. धन्यवाद जॉकी आदरणीय अजयदादा दाभाडे सहसचिव महोदय आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. कार्यकारिणीमधील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. प्रोग्रेस कार्डवर धावांची टोटल फारच वेगाने बहरली जाते. 77 या अंकावर मोठी टोटल. लोकेश बसवतच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार. पुनश्च एकदा लोकेश बसवत 1 नाही 2 नाही 3 चेंडू 3 षटकार. धन्यवाद डिस्क जॉकी. काय फलंदाजी आहे. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार बघायला मिळाले ते लोकेश बसवतच्या बॅट मधून. टूटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. आणि या उक्तीप्रमाणे ही ज्वलंत फलंदाजी पाहायला मिळते लोकेश बसवतच्या बॅट मधून. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर फारच वेगाने चित्त्याच्या वेगाने जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. 86 धावा या फलकावरती सजलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा 86 स्वरूपामध्ये. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतोय. 3 चेंडूंमधील 3 षटकारांसाठी आपण बघू शकाल पारितोषिक जरूर या ठिकाणी आलेलं आहे. आदरणीय सचिन दादा भगवान भोईर दुपटण यांच्याकडून विजय बसवत आणि या लोकेश बसवत दोन्ही देखील फलंदाजांसाठी प्रत्येकी आपण बघू शकाल 200 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तब्बल 87 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय निर्धारित 6 षटकांमध्ये. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण कृपया करून विना विलंब यावं. टॉस बॉक्स मध्ये व्हेरी नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 8 शेवटचा आणि अंतिम सामना ज्या 2 संघांमध्ये आहे माऊली वर्सेस रुद्र वॉरियर्स. चला यावं नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये देऊयात किशोरजी वायडा यांना संधी आणि वळूयात टॉस बॉक्स कडे. కోకా కడితే కొరకొరమంటూ చూస్తారు, పొట్టి పొట్టి కౌనే వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు. ఒక కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది, మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది, మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి. ఊ అంటావా అమ్మావా, ఊ అంటావా అమ్మావా, ఊ అంటావా అమ్మావా, ఊ అంటావా అమ్మావా. తెల్లగుంటే ఒకడు తల్ల కిందులవుతాడు, నల్లగుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు. తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది, సందు దొరికిందంటే చాలు మీ మగ బుద్ధే
అంటవా మావా అంటవా మావా అంటవా మావా అంటవా మావా అంటవా మావా అంటవా మావా అంటవా धन्यवाद डिस्क जॉकी. चला या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता रुद्र वॉरियर्स सावरखंड वर्सेस विपक्षामध्ये माऊली दोन्ही देखील संघाचे सुपरस्टार आयकॉनिक खेळाडू आपण यावं. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकाल आदरणीय सुरेंद्रदादा गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय नितीनदादा तुंबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच आदरणीय विष्णू कडव साहेब एक अत्यंत दर्जेदार व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेन आदरणीय सचिनदादा भगवान भोईर आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जो आहे तो परिपूर्ण करून घ्यायचा आहे. अजय दाभाडे यांना आपण पाहतोय प्रेसिडेंट यांची खूप सारी मेहनत या स्पर्धेकरिता. आज विजय सुतार देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. कालच्या दिवसामध्ये एक अतिशय उत्कृष्ट झेल त्यांनी परिपूर्ण केला होता. ब्रँड ऑफ तांबड माळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल अगदी काहीच क्षणांमध्ये परिपूर्ण केला जाईल दोन संघांमध्ये. नाणेफेकीचा कौल आजच्या दिवसामधील शेवटचा आणि अंतिम सामना सचिनदादा भगवान भोईर यांच्या शुभ हस्ते रुद्र वॉरियर्स सावरखंड वर्सेस माऊली काट असा कॉल करण्यात आलाय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय माऊली या संघाच्या माध्यमातून. सचिनदादा यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटायचा आहे. एकंदरीत माऊली संघ योगेशजी काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला टोटल ठरवलंय कितीपर्यंत थांबवतील? नक्कीच समोरचा संघ चांगला आहे. 50च्या आतच ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. बॅक टू बॅक दोन सामन्यांमध्ये 2 विजय आपण प्राप्त केलेले आहेत. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? हा एक प्लेअर चेंज आहे. सूर्या बसवत कामासाठी बाहेर गेला म्हणून त्याच्या जागी आम्ही चेतन सांबरेला इन केले. आणि बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये 2 तर तिसरा विजय देखील प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नक्कीच प्रयत्न करावाच लागेल कारण हे लीग मॅच आहेत आणि रन रेटच्या हिशोबाने जर पुढे जायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे. योगेशजी आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूने आपण बघू शकाल रुद्र वॉरियर्स नाणेफेक जर जिंकलीस तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं. प्रथम फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर? नक्कीच आम्ही 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. दुपारच्या सत्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही विजयी झालात. संघ मला खूप खुश होते. एक्झॅक्टली काय वातावरण होतं डगआउटमध्ये? नक्कीच शेवटपर्यंत आलेलं आहे तर थोडं टेन्शनमध्ये होते. संघ मला आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा असणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मित्रांनो आणि खेळाडूंनो टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकला गेलाय माऊली या संघाकडून. आणि प्रथमतः आपण बघू शकाल क्षेत्र रक्षण करण्याचा धाडसी निर्णय जो स्वीकारला जातोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता आपण वळणार आहोत थेट मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. एका बाजूने आपण बघू शकाल AK1000 जो 87 धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये 11 स्टार क्रिकेट क्लब वसरोळी. फलंदाज सूरज सांबरे मिलर ऑन स्ट्राइक या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी तैनात. दोन्ही देखील संघ या ठिकाणी सुपर फाईट करत असताना बघायला मिळतील कारण आतापर्यंत पराभूत राहिलेत आणि कुठल्याही संघाला असं वाटतं की आपलं अकाउंट लवकरात लवकर ओपन व्हावं. लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक गुणाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि येथून जर तुम्ही विजयी झालात तर हळूहळू मात्र पॉइंट्स टेबलमध्ये ते उत्तुंग भरारे आपण घेऊ शकतोय. आणि त्या अनुषंगाने या सामन्यामध्ये मस्ट विन जिंकणं खूपच महत्त्वपूर्ण गणलं जाईल. इथे सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. फलंदाज बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पॅव्हेलियन. कॉ
डिस्क जॉकी क्षितिज बसवत यांच्या माध्यमातून वाकडी बसरोळी आणि खास करून लोकेश बसवत या खेळाडूला खूप साऱ्या शुभेच्छा तसंच त्याचं कौतुक. सूरज आंबेकर यांच्या माध्यमातून पोचाडे गावातील सर्व खेळाडूंना मनस्वी शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पुंजारी ब्रँड ऑफ मनोर रेसपाडा. या सामन्यामध्ये आवश्यकता आहे ती प्रदीपच्या बॅटमधून काही धावांची, कारण टार्गेट मोठा आहे. सुंदर चेंडू होता, खोलवर टप्प्याला प्राधान्य बघायला मिळालं. यॉर्क लेनचे चेंडू जर तुम्हाला हाताळायचे असतील तर सॉलिड चुकतेचा मोजमाप आणि मापदंड तुमच्याकडे असायला लागतो आणि तो चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. गोलंदाजाच्या माध्यमातून मिस्टर अमितला आपण पाहिलं. पहिल्या षटकाचा खेळ हा संपन्न झालाय आणि 6 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. 6 रन्स प्रोग्रेस कार्डवर. 6 जानेवारी 1959 च्या दिवसामध्ये पंजाब राज्यातील चंदीगड या शहरामध्ये जन्म झाला होता कपिल देव रामलाल निखंज या खेळाडूचा. आणि पहिलं विश्वकरंडक ज्याने भारताला मिळवून दिलं. पहिला असा फलंदाज ठरला कसोटी फॉर्मॅटमध्ये ज्याने 5248 धावा म्हणजे 5000 पेक्षा जास्त धावा आणि 434 विकेट्स म्हणजे 400 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आणि त्याची आठवण करून देणारा आकडा मात्र पाहायला मिळतोय. कोणाच्या ध्यानी मने आणि स्वप्नी नसताना भारतीय संघ विश्व विजेता झाला आणि तदनंतर हळूहळू या ग्रामीण विभागामध्ये क्रिकेट हे मात्र मोठ्या प्रमाणावरती खेळलं जाऊ लागलं. एक विश्वास भारतीयांमध्ये जागृत झाला. ते मुहूर्तमेढ रोवली गेली कपिल देव निखंजच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतोय क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट. तरुणांचा श्वास जीव की प्राण म्हणून या खेळाची ओळख पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. फलंदाज आपण बघू शकाल मिलरच्या बॅटमधून षटकार 6. धन्यवाद डिस्क जॉकी. सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये फलंदाजीचं पृथक्करण. यावर ऑन साइडला बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 मोठे प्रहार आघात. सुपर बॅटिंग हल्ला आणि प्रतिहल्ला मिस्टर सूरज सांबरे. सुपर बॅटिंग सेन्सेशनल बॅटिंग. युट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकाल सापकी जयेश जॉईन झालेले आहेत. दीपक वेडगा यांच्या देखील माध्यमातून लोकेश बसवत काय बॅटिंग केले होते. 3 चेंडू 3 षटकार. विशेष कौतुक या फलंदाजाचं. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 18 ऑन बोर्ड. 18 धावा. सूरज सांबरे ब्रँड ऑफ दुर्वेस मिलरच्या बॅटमधून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार बघायला मिळालेत. चांगली फलंदाजी आहे. क्रिस गेलची आठवण यावी डाव्या हाताचा फलंदाज पाहून. 2011च्या कॅलेंडर इयर मध्ये क्रिस गेल या फलंदाजाने एका IPLच्या हंगामामध्ये 44 षटकार खेचले होते आणि 2012च्या हंगामामध्ये तब्बल 59 षटकार हे क्रिस गेलच्या बॅटमधून आले होते आणि त्याच्या आठवण यावेळेस मात्र मिलर करून देतोय. काय जबरदस्त फलंदाजी. 2 षटकार 1 चौकार. धावांची संख्या फार वेगाने जाऊन पोहोचते फलकावर. T22 या अंकावर. सुरेख सुंदर अप्रतिम अद्वितीय फलंदाजी आणि येथून मात्र गाडीचा गिअर जो आहे तो शिफ्ट केलाय. म्हणतात ना की झाडावर बसलेला पक्षी कधीच फांदी तुटण्याची भीती मनामध्ये बाळगत नाही, कारण त्याचा झाडापेक्षा स्वतःच्या पंखावर जास्त विश्वास असतो आणि तो आत्मविश्वास यावेळेस सूरज सांबरे अर्थातच मिलरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार 6. धन्यवाद जॉकी. काही विलक्षण विलोभनीय फलंदाजीचं पृथक्करण. गगनाला भिडणारी हृदयाचा ठाव घेणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हृदय विजयक कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या क्षितिज वलयावर रसिक मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी फलंदाजी. दुर्वेस गावचा कोहिनूर अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज सांबरे मिलरच्या बॅट मधून आक्रमक अटॅकिंग फलंदाजीचं पृथक्करण. षटकार आणि चौकारांची लयलूट जणू काही एखाद्या चांगल्या फ्लॉवर पॉट मध्ये रंगीबेरंगी फुलं आणून ठेवण्याचं कार्य तो करतोय.
इथे फक्त चेंडूला फक्त एकंदरीत दिशा देण्याचा प्रयत्न बघायला मिळाला होता आणि काही क्षणांसाठी असं वाटलं की जेल होतोय की काय, परंतु नशिबाची साथ आहे ती फलंदाजाला. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर 29 धावा झालेल्या आहेत. चला स्पीडअप करून घ्या, जास्त वेळ दवडू नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. प्रदीप पुंजारे यांच्या बॅटमधून जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार येत आहेत तर लारा सांबरे ब्रँड ऑफ औंढाणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जमा देखील करण्यात आलाय. प्रदीप पुंजारी या खेळाडूसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट मोठा आहे परंतु सुरुवात खूपच बहारदार आणि आकर्षक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर सुरुवातीच्या काळामध्ये शाहिद आफ्रिदीला आपण पाहिलं 351 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. कुणाला वाटलं देखील नव्हतं की हा रेकॉर्ड ब्रेक होईल, परंतु आताच्या काळामध्ये आपण पाहतो क्रिस गेलच्या बॅटमधून 334 षटकार आले वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आणि त्या पाठोपाठ मात्र रोहित गुरुनाथ शर्माने क्लास दर्शवला. सर्व रेकॉर्ड ब्रेक करत असताना तो फलंदाज, आणि रेकॉर्ड बनतात ते तुटण्यासाठीच. आणि या सामन्यामध्ये मात्र या सर्व गोष्टी दर्शवून देत असताना मिलर आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची टोटल मोठी आहे, जवळजवळ 87 धावा चेस करायच्या आहेत, परंतु होऊ शकतात. 12 मार्च 2006 मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्यांदा फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा केल्या. कुणाला वाटलं देखील नव्हतं की या धावा चेस होतील, परंतु त्याच दिवसामध्ये हर्षल गिब्सची बॅट तळपली. 175 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि दक्षिण आफ्रिकेने तब्बल 438 धावा या 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये कंप्लीट केल्या. आणि तो आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड. एका वन डे सामन्यामध्ये तब्बल 2 इनिंग मिळून 872 धावा झाल्या होत्या आणि तेच कार्य या सामन्यामध्ये देखील होऊ शकतं. पहिल्या इनिंग मध्ये जर 86 धावा होऊ शकतात तर सेकंड इनिंग मध्ये 87 धावा देखील होऊ शकतात. हे दर्शवित असताना 1000 दुर्वेचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात मिळाली, आता चांगली शेवट मात्र तुम्हाला करावी लागेल ती या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमित सुतार याला आपण पाहू शकतायत. यावेळी ऑन साइडला जबरदस्त फटका एकंदरीत मिलरच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुपर सेन्सेशनल आउटस्टँडिंग क्वालिटी बॅटिंग 6. धन्यवाद. की काय फलंदाजी वैयक्तिक स्वरूपामध्ये जर आपण टोटल चेक करून पाहिले तर मिलर 9 चेंडूंमध्ये 31 धावांची घणाघाती फलंदाजी करून दाखवलंय. आता 32 या आकड्यावरती तो पोहोचलाय. 10 चेंडूंमध्ये 320 हाताचा स्ट्राईक रेट आहे आणि येथून संधी आहे. सामना जो आहे तो बनलाय. मॅच ऑन गेम ऑन. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात पूर्णपणे मिळाली. आता कन्वर्ट करायचं आहे ते येथून विजयामध्ये. 86 धावा जरूर झाल्या पहिल्या इनिंग मध्ये, परंतु काय फलंदाजी मिलरच्या बॅट मधून 10 चेंडूंमध्ये 32 धावा. यावेळेस मात्र प्रदीप पुंजारी ब्रँड ऑफ मनोर रईसपाडाच्या बॅट मधून षटकार 6. धन्यवाद डिस्क जॉकी. धावांची टोटल प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचले तब्बल आपण बघू शकाल 44 44. पंच काय दर्शवत आहेत? चेंडूंची संख्या आतापर्यंत या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 44 44 या अंकावरती हे धावफलक पाहायला मिळतं. अप्रतिम फलंदाजी. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार येत आहेत तर प्रदीप पुंजारी या फलंदाजासाठी लारा सांबरे औंढाणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एफएस पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. बघा रसिक मायबाप, प्रेक्षक वर्ग आणि मान्यवर वर्ग या सर्वांना एक विनंती करतोय, कुणाची बाईकची चावी जर गहाळ झाली असेल, बघा बाईक वरती
मिंडा असं लिहिलेलं आहे दोन्ही साईडने. कुणाच्या बाईकची चावी किंवा 4 व्हीलरची चावी जर गहाळ झाली असेल तर आपण यावं. धावांची टोटल फलकावरती जाऊन पोहोचले ते एकंदरीत आपण पाहतोय 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि ओळख पटवून आपण घेऊन जायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 42 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 18 बॉल रिमेनिंग अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन अशा स्वरूपाची स्थिती. जर आपण रिक्वायर्ड रन रेट चेक करून पाहिला तर 14च्या सरासरीने येथून धावा येणं हे आवश्यक झालंय. पुनश्च एकदा रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग जर आपल्या बाईकची चावी गहाळ झाली असेल तर ओळख पटवून घेऊन जा. चला चेंडू कलेक्ट करा. ग्राउंड स्टाफ पंच त्या ठिकाणी चेंडू देत आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांचं टार्गेट 1000. दुर्वेस या संघासमोर रिक्वायर्ड रन रेट 14चा पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेश डगला स्मॅश केलाय ऑफ साइडला. ओहो हो मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसाई सुपर एफर्ट्स. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाले ते मंगेश जाधव याच्या माध्यमातून. झेल जरूर ड्रॉप झाला. रनिंग झेल टिपणं तितकी साधी सोपी गोष्ट नाहीये. या ठिकाणी झेल सुटतोय. चांगले पार्टनरशिप बिल्डअप होऊ लागले. जबरदस्त भागीदारी या ठिकाणी दोन फलंदाजांमध्ये. प्रदीप पुंजारी अँड सूरज सांबरे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावरील सर्वात मोठी भागीदारी आपण पाहिली होती ती 2015च्या कॅलेंडर इयर मध्ये. एका बाजूने मार्लोन सॅम्युअल्स आणि त्याच्या साईडने क्रिस गेल आणि या दोन फलंदाजांनी 24 फेब्रुवारी 2015च्या दिवसामध्ये 372 धावांची पार्टनरशिप केली होती ती माउंट माउंगानुईच्या मैदानामध्ये. आणि यावेळेस मात्र आपण बघू शकाल सूरज सांबरे मिलरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 6 मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी. हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. शॉकी सुपर बॅटिंग. वैयक्तिक 11 चेंडूंमध्ये 38 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय मिलर. 12 धावा दूर आहे अर्धशतकापासून. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण या सामन्यामध्ये. फुटॉज आहे ऑन साइडला एक्झिक्यूट करण्यात आलाय. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. किरण बसवत यांच्या मस्तकवर दस्तक देऊन हा चौकार परिपूर्ण होतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर फारच वेगासहित आपल्याला पाहायला मिळते. 56-56 या अंकावर 87 धावांच्या प्रत्युत्तरादाखल विलक्षण विलोभनीय आकर्षक अग्रमानांकित अग्रवलयांकित फलंदाजी क्रिकेटच्या क्षितिज वलयावर पाहायला मिळते. 42 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय सूरज. व्हॉट अ सुपर बॅटिंग यार. पंच दर्शवतायत येथे वाईट बॉल. फलंदाज थोडस दडपण जरूर घेईल कारण चौकार आणि षटकार येत आहेत प्रत्येक चेंडूवर आणि काय नॉक बघायला मिळाला. कारण ठाऊक आहे मिलरला देखील हे मस्ट विन मॅच आहे. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला होता परंतु आता नाही. अब की बार 1000 के सरकार या मात्र भूमिकेतून फलंदाजी करतोय आणि 87 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्या संघाकरिता अत्यंत महत्वपूर्ण 42 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. धावांची टोटल मात्र भरधाव वेगाने झपाट्याने शीघ्र गतीने जाऊन पोहोचलंय 58-58 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं अजूनही 29 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 15 चेंडूंचा खेळ हा उर्वरित स्वरूपामध्ये. 15 चेंडू 29 धावा. फुलटॉस आहे ऑन साइडला सूरज सांबरेच्या बॅट मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. धन्यवाद डिस्क चॉकी. इंडिव्हिज्युअली 48 या वैयक्तिक धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय दुर्वेस गावचा कोहिनूर डायमंड अर्थातच सूरज. आदरणीय सुदाम भोईर बोट यांच्याकडून सूरजच्या या अप्रतिम फलंदाजी करिता आपण बघू शकाल 200 रुपयांचं कॅश प्राइज कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जमा करण्यात आलंय.
यावेळेस मात्र आपण बघू शकाल ऑफ साइडला STMPLच्या 7व्या हंगामाचं पहिलं अर्धशतक मिस्टर सूरज सम्राट पण बॅट झळकवायची आहे. हा अभिमानाचा क्षण आहे. चहू बाजूंनी जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. प्रतिष्ठेचा क्षण, सन्मानाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग. आणि या अर्धशतकासाठी आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जमा करण्यात आलेला आहे. व्हॉट अ सेन्सेशनल बॅटिंग. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 68-68 या अंकावर. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर अजून देखील उर्वरित 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 19 धावांचं टार्गेट समोर. STMPL सीझन 7 मधील पहिलं अर्धशतक ब्रँड ऑफ दुर्वे सूरज सांबरे मिलर च्या बॅट मधून पुनश्च एकदा ऑन साइडला शंखनाद शंखनाद शंखनाद. षटकारांचा पाऊस संततधार स्वरूपामध्ये 6 धावा. गुड बॅटिंग. डीजे 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर रुपेश डगला मोस्ट एक्सपेन्सिव्ह ठरलेला आहे. तब्बल 52 धावा खर्च झालेल्या आहेत 12 चेंडूंमध्ये. STMPLच्या हंगामामधील हे अत्यंत महागडा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 13 धावांचं टार्गेट आहे समोर. 12 चेंडूंमध्ये 52 धावा. आदरणीय गणेशजी बुंदे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सरचं स्वागत या मुख्य व्यासपीठावर करीत आहोत. आणि काय फलंदाजी. नाव मिलर नाही तर किलर असायला पाहिजे. इतकी विस्फोटक फलंदाजी. 15 चेंडूंमध्ये 58 धावा. किलर मिलर चा जलवा STMPLच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. परंतु किती महागडा स्पेल. 12 चेंडूंमध्ये 52 धावा. रोशन जाधव यांच्या माध्यमातून हे महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. आणि अत्यंत या आधीच्या षटकामध्ये किती धावा आल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर मोस्ट एक्सपेन्सिव्ह ओव्हर एव्हर 29 धावा या आधीच्या षटकामध्ये बघायला मिळाल्या. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्ड वरती आपण बघू शकाल 75 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी केवळ आणि केवळ 12 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. स्मॅश केलंय प्रदीप पुंजारीच्या बॅट मधून वाईड इश लॉंग ऑनच्या कक्षेमध्ये. झेल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. प्रदीपच्या खेळीला येथे पूर्णविराम. गॉन. खूप सारं कौतुक या खेळाडूचं. रोहित डुकले, सिद्धार्थ डुकले, समीर सांबरे, अविनाश शेलार यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल सूरज सांबरे किलर मिलर याचं प्रचंड कौतुक बघायला मिळतं. आणि आदरणीय सुदामजी भोईर बोर्ड यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज या खेळीसाठी. तसेच संघमालक आदरणीय सन्माननीय विष्णू लक्ष्मण कडव तुर्वेस यांच्या माध्यमातून या अर्धशतकासाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज जे कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये जमा करण्यात आलाय. सुपर बॅटिंग. किलर मिलर चा अद्भुत जलवा. आजच्या दिवसामध्ये 15 चेंडू आणि 58 धावांची झुंजावती खेळी त्याच्या बॅट मधून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. नितीन चापकेच्या बॅट मधून हा फटका सजवला गेलाय. डीप मध्ये मंगेश जाधव त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एकेरीवरती सॅटिस्फाईड होतील कारण मिलर एका वेगळ्याच टच मध्ये आहे. कदाचित 2 ते 3 चेंडूंमध्ये तो सामना फिनिश देखील करू शकतोय. आणि त्या अनुषंगाने मात्र हा अद्वितीय स्वरूपामध्ये स्ट्राईक त्याच्याकडेच राखून ठेवली ती नितीन चापकेने देखील हा निर्णय घेतला. त्याला ठाऊक आहे सेन्सिबल क्रिकेट खेळणं काळाची गरज टच मध्ये बघायला मिळाला आहे. सूरज जास्तीत जास्त स्ट्राईक आता त्याच फलंदाजाकडे राहू दे कारण जेवढे जास्त चेंडू तुम्ही शिल्लक ठेवतील तितकीच नेट रन रेट मध्ये तुम्हाला बढत मिळेल. पण त्या ठिकाणी दर्शवित असताना व्हाईट बॉल खराब चेंडूचे संकेत बघायला मिळालेत.
आणि काय जबरदस्त अर्धशतक आला. म्हणजे इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण 14 चेंडूंमध्ये 2 अर्धशतकं पाहिली. के एल राहुल आणि पॅट कमिन्स, अगदी तशा रीतीने हे अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं. 14 चेंडूंमध्ये 50 धावा अर्धशतकी खेळ त्याच्या माध्यमातून कंप्लीट करण्यात आले. फुलटॉस आहे ऑन साइडला. आजच्या दिवसामध्ये थांबायचं नाव घेणार नाहीये सूरज. वॉट अ सुपर बॅटिंग. मी आधीच उल्लेख केला होता की अजून 2 ते 3 चेंडूंमध्ये तो सामना फिनिश करू शकतोय. 16 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटने 64 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर जणू काही त्याने चौकार खेचलाय. अशा प्रकारे स्ट्राईक रेट मेंटेन केलेला आहे. व्हॉट अ सुपर बॅटिंग. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. STMPL येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे सूरज सांबरे नावाचा धूम धडाका आहे. विजयासाठी केवळ 4 धावांचं टार्गेट समोर.